सायकलिंगचं वेळ कसं सुरू झालं असे अनेक जण विचारतात. याच्यामागे युनिव्हर्स कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. दुपारचा 1 वाजला आहे. ऊन डोक्यावर रखरखत आहे. मध्ये कुठेतरी झाडाची सावली येते आणि मी चाललो आहे ऑफिसला. परळ टू लोअर परळ. खूप मोठं डिस्टन्स नाही आहे, हार्डली 1-1.5-2 किलोमीटरचा अंतर आहे. पण मी रोज सायकलने जातो. सायकलिंगचं वेळ कसं सुरू झालं असे अनेक जण विचारतात. याच्यामागे युनिव्हर्स कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मला सायकलिंगची आवड होती. 2 रुपये अर्धा तास भाड्याने जसं तुम्ही खूप जणांनी चालवली असेल तशी मी चालवायचो वगैरे. त्याच्यानंतर मी एक सायकल कोविडच्या आधीपर्यंत मध्ये मध्ये चालवायचो, पण रोज चालवत नव्हतो. त्याचं झालं असं की आता 2026पासून ऑफिसचं जे पार्किंग आहे ते 10 वाजता फुल व्हायला लागलं. त्यांनी पार्किंगचा जे स्लॉट होते ते कमी केले आणि त्याच्यामुळे मग मी गाडी नेणं बंद केलं. 2-3दा गाडी नेली, पण ती जेव्हा नेली तेव्हा पोलिसांनी उचलली. नो पार्किंग नसताना पण लावली, नियमात असताना पण उचलली असो. तर त्याच्यानंतर म्हटलं आता काय करूया, म्हणून मी मोनोने यायला लागलो. हा वरती मोनोचा ब्रिज आहे आणि झालं असं की 1 महिन्याने मोनो बंद पडली. तर कुठेतरी मनात होतं की सायकलिंग करायचं आणि सायकलने ऑफिसला जायला हवं वगैरे. आणि नंतर मग उन्हातून जायला कंटाळा यायचा, त्याच्यामुळे मग सायकल हातामध्ये घेतली. तर सांगायचा उद्देश हाच आहे की मनामध्ये इच्छा होती सायकल चालवायची, पण ती अशी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. आणि रोज मी ऑफिसला सायकलने जाईन असं पण कधी वाटलं नव्हतं. आता पुढच्या भागामध्ये 25,000ची सायकल 7,500ला कशी मिळाली त्याचा एक किस्सा आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. हे माझं ऑफिस आहे.